आज आपण बनवणार आहोत उपवासाचा कुरकुरीत साबुदाणा वडा। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी सांगणार आहे तुम्हाला। एकदम कुरकुरीत आपले असे साबुदाणा वडे होणार आहेत। त्यासाठी मी पाव किलो भिजवलेला साबुदाणा घेतला आहे। त्यात 2 मध्यम आकाराचे बटाटे असे कुस्करून घालायचे। नंतर तुम्ही चवीनुसार मिरची घालू शकता। तिखट कसं तुम्हाला हवे त्यानुसार तुम्ही घालू शकता। मी 4 ते 5 मिरच्या वाटून त्यात मिक्सरमधून काढलेल्या आहेत। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। त्यानंतर मीठ चवीनुसार तुम्ही घालू शकता आणि हे सगळं मिश्रण एकदम हाताने छान कालवून घ्यायचे। घट्ट असं तिंबून घ्यायचं ते पीठ। पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे वडे बांधायचे। वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारामध्ये छोटे मोठे बांधू शकता, पण शक्यतो वडे मी दाखवले त्याप्रमाणे चपटे करायचे। असे चपटे केल्यामुळे वडे आपले कुरकुरीत बनतात, तळताना एकदम क्रिस्पी असे होतात। हॉटेल किंवा बाहेर आपण गाड्यावर कसे खातो तसेच क्रिस्पी होतात। तेल गरम केलेलं होतं मी, एकदम छान कडक तापल्यानंतर त्याच्यामध्ये वडे आपल्याला सोडायचे। वडे जेव्हा वर तळून येतील तेव्हा त्यांना पलटायचे आणि गॅसची फ्लेम जरा मीडियम करायची, जेणेकरून वडे आपले लाल रंग लवकर येत नाही, वेळ लागतो, पण आतून छान शिजतात आणि बाहेरून पण छान क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात भजी। अशा प्रकारे वडे झालेले आहेत आपले तयार।